आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिद्धिराज, अहो तुम्ही का असं वागताय? तुमच्या अशा वागण्याने घरच्यांना राग येतोय। हो मॅडम, पण मला आनंद वाटतो ना माझ्या बायकोची कामं करण्यात। आणि आहेस मुझे का गुलाम। अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही काढत्या? बंद कर तुझा हा वाचकटपणा आधी। ज्या गोष्टीपासून आपल्याला लाज वाटायला पाहिजे तीच गोष्ट एवढ्या अभिमानाने बोलताना लाज कशी वाटत नाही तुला? आजी, पण मला वाटतो अभिमान जोरू का गुलाम असल्याचा, आणि हे मी अख्ख्या जगासमोर सुद्धा सांगू शकतो। बघायचंय? एक मिनिट। सिद्धिराज गाडे पाटील जोरू का गुलाम आहे। ऐका सगळे, मी सिद्धिराज गाडे पाटील जोरू का गुलाम आहे। आजी, आई, पप्पा आणि समस्त गाडे पाटील कुटुंब आहे मी माझ्या जोरू का गुलाम। आजी, आजी, हे बघ आजी, तू मला हवं तेवढं मार, माझा हवा तेवढा अपमान कर, पण जर तू माझ्या बायकोचा अपमान करणार असशील तर हा जोरू का गुलाम तिच्या सेवेसाठी सज्ज असणार आहे। जयंत, सॉरी जयंत, माझा कधी डोळा लागला कळलंच नाही मला। पण मला सांग, तू मला उठवलं का नाहीस? जानू, तू खूप गाढ झोपली होतीस, म्हणून मला तुझी झोपमोड करण्याची इच्छाच झाली नाही। अरे, मला कळलंच नाही मी कधी झोपले ते, पण हे सगळं काय करतोयस तू? हो, मी उद्यासाठी ना एक खूप छान प्लॅन केलाय। उद्या आपण दोघांनी एकत्र लंच करायचं आहे। द्या जयंत, अरे मी सांगितलं होतं ना तुला, मला उद्या सासवडला जायचंय। हो जानू, पण मला उद्याचा दिवस ना तुझ्यासोबत स्पेंड करण्याची इच्छा आहे। सो सासवडला तू परवा जा। जयंत, मला उद्याच जावं लागणार आहे अरे, आणि मी सांगितलं होतं तुला। हे बघ जयंत, मी तुला प्रॉमिस केलंय ना, मी तुझ्यापासून आता काहीही लपवणार नाही, आणि तू सुद्धा मला प्रॉमिस केलंयस की तू आधी सारखं वागणार नाहीयेस। मग तू हे सगळं का करतोयस? जयंत, मी बदलले आहे ना, मग तू पण बदल ना आता। हो बदलणार आहे जानू, पण चेंजेस काही ओव्हरनाईट नाही होत ना, इट्स अ प्रोसेस। जयंत, पण मला पण काही नाही जानू, उद्याचा दिवस तू मला इथेच माझ्यासोबतच थांबायला हवीस, कारण उद्याचा प्लॅन ठरलेला आहे, त्यात काही चेंजेस होणार नाहीये। आय एम सॉरी। देवा, मला माहितीये हे खूप वाईट वागलेत, पण त्यांना ना सगळ्या गोष्टींची उपरती झाली, त्यांना पश्चाताप होतोय, आणि माझा विश्वास आहे यापुढे ते असं कधीच वागणार नाहीत। त्यांना माफ कर, माफ कर देवा त्यांना। वीणा वहिनी, काय हो, काय झालं? आरती, अरे देवा, आलात तुम्ही?
दमला असाल ना, लगेच जेवायला घेते. थांबा, आधी इकडं बघा. तुम्ही पहिला तुम्हाला काय झाले ते सांगा बरं. अगं कुठे काय झालंय? काहीच तर नाही, आलेच मी. वहिनी सांगा. अरे तुझ्यासारखा खोटारडा मुलगा शोधून सापडायचा नाही. एक नंबरचा स्वार्थी आणि नालायक मुलगा आहे तू. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाऊ शकतोस, हीच तर आहे तुझी नियत. सावरा स्वतःला. मी कुठल्या तोंडाने आई बाबांची माफी मागू? तू मला मदत करशील? मी प्लीज आईशी माझ्याविषयी बोल ना. वहिनी मला एक सांगा, तुम्हाला पक्का विश्वास आहे का संतोष दादाला खरंच पश्चाताप झाला असेल? खरंच अगं, कारण हे सगळं सांगताना ते एवढे रडत होते ना, त्यांना मी असं कधीच पाहिलं नव्हतं. आणि त्यांची तशी अवस्था बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना कळून चुकले की इथून पुढे ना ते आईबाबांना कधीच फसवू शकणार नाही. त्यांना खरंच त्यांची चूक लक्षात आली आहे अगं. हे बघा वहिनी, राग मानून घेऊ नका, पण दादा फक्त रडले म्हणून तुम्हाला एवढी खात्री वाटते? नाही म्हणजे त्यांचं आतापर्यंतचं वागणं बघून त्यांच्यावर असं पटकन विश्वास ठेवणं जरा अवघडच वाटतंय हो. नाही नाही, एवढंच नाही अगं. त्यांनी आईबाबांसाठी वृद्धाश्रमाचे फॉर्म आणले होते, तेही फाडून टाकले. वृद्धाश्रम? कसले फॉर्म? आईबाबांना वृद्धाश्रमात पाठवायचा त्यांचा प्लॅन होता. पण त्यांना उपरती झाली बरं का, म्हणूनच तर त्यांनी फॉर्म फाडून टाकले ना. माझा विश्वास आहे आणि माझी खात्री पण पटली आहे की त्यांची चूक त्यांना लक्षात आली. खरंच खरंच भाऊजी. वहिनी पिंकी, वहिनी आम्ही दोघं मिळून तुम्हाला वचन देतो, आई बाबासनी कधी सुद्धा एकटं पडू देणार नाही. ना वेंकी? आणि तुम्हाला संतोष दादांबद्दल जे काही वाटतंय तुम्ही तसंच करा वहिनी. लक्ष्मी निवास